शुभ सकाळ सगळ्यांना. ओमसाई फार्मरमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण लावणार आहे आपले डाळिंबाचे रोप आले आहेत हे बघा. आणि आमच्या ओमसाई डाळिंबचे रोपं घेऊन आले. तर आपण आज डाळिंबची लागवड करणार आहे. चला तर मग आम्ही कशी करतोय बघा. योग्य पद्धत काय आहे ती सांगा आम्हाला. आम्ही लावतोय पहिल्यांदाच. हा आहे इथं पाट. आपलं पाट्याच्या कडेला क्षेत्र आहे. अजून ते आमच्या पाटाला पाणी आलेलं नाही. आम्हाला उशिरा पाणी येतं खूप. आणि इकडं आहे आपलं कांदे. आपल्याला कांद्यात आपण डाळिंबसाठी बेड पाडलेले आहेत. तशी सुरुवात आम्ही कालच केली. आज शनिवार असल्यामुळं थोडेसे आम्ही कालच लावून घेतलेले आहेत, कारण की आज शनिवार होता त्यामुळं पूजा वगैरे केली, लावलेत काल. आज सकाळी चालू आहे आम्ही सगळे. उन्हाच्या आधी लावायचे आहेत, कारण की दिवसभर मग ड्रिपनी पाणी सोडता येईल. दिवसाची लाईट आहे आम्हाला. चला तर करू कामाला सुरुवात. मग इथं हुशार पोरग आहे का? इथं हुशार पोरग आहे झाडा लावायला. इथं हुशार पोरग आहे झाडा लावायला. आवरा पटापट आवरा. चालू कर. आले म्हणून झाड भारी गाड्या फोडले ते ना. आता सगळे फोडले. शेंडे कट करून टाकले. शेंडे आता काय नाही नाही, पण ते करावं लागते ना. घ्या पान देऊ. पाणी टाका. उदबत्त्या लावा एकदा. अगरबत्त्या लावा ना. उदबत्ती लाव ना आधी. झालं 5 जण झालो आपण. हा हे काय लोंड्या आधी कुकू लावायचं. यो का आहे नाही यो ये ते लावणार. आम्ही तर काही नाही केलं. असं सुरू केलं खाली स्पीड कुठे काय आहे ना यो आहे ना हे बाहेर काही ना आता. उद्याच्या काही काम झालं भात उद्याच्या बेड बंद करायला नाही का? लावू सर चिकल नाही व्हायचं. हे बघा साई असं झाडं ठेवतोय प्रत्येक जिथं आपण खुणा केल्या तिथं. आणि ओमसाईच्या पप्पाने अशा कुदळीने इथं खड्डे खांदून घेतलेत. आणि ओम आणि मी लावणार आहे आता झाडं. चला तर मग ओमनी कसे झाडं लावलेत बघू आपण. हे असे खड्डे घेतलेत ओमसाईच्या पप्पांनी. हे बघा आमचा ओम पण शिकलाय झाडं लावायला. हे अशी लावलंय त्याने. दाखव ओम कसा लावतो. साई तू प्रत्येक तिथं आणून ठेव बरं का. तू पण लावतो का? आणि ठेवी आणून कोण ठेवीन मग? मस्त झाड लावलंय ओमने. लाव सगळेच आता. चला कडेच पण लाव लागते. 4 राहिली. हा का? घ्या मागा. आम्ही हे झाडं असे 9 फुटावर लावलेले आहेत. आता इथे एक झाड लावलंय. यापासून 9 फूट अंतरावर दुसरं लावणार आहे.
लाईन घेतो का? तिघं 3 घेता का? नाही दोघं. हा म्हणजे आपण तिघं मग हा. ओम तू मी पप्पा खाणार आहेत हा का? पटकन होते ना मग. त्याला त्याला उन्हाच्या आत झालं तर बरंच आहे. त्याला ऊन पण खूप लागतंय मग. हे बघा अशा प्रकारे आम्ही लावतोय आता. झाली आमची डाळिंबाची लागवड. ओम तर पिंगळून गेला. ओम भूक नाही लागली का? ए ओम आता बोलणारच नाही, तर लई भूक लागलेली आहे. 1 वाजता झालेत लावून आता सगळे डाळिंब आपले. 950 झाडं लावलेत आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून तर 1 वाजेपर्यंत. आम्हाला हे डाळिंब लावायला कामगारांनी खर्च सांगितला होता. डाळिंब लावायचे, नळ्या पसरायच्या आणि ड्रिपर जोडायचे. तर 15,000 रुपये सांगितले 2.5 एकरचे. आम्ही त्यांना न देता एक रोजानी ड्रिपर मारायला 1 रोजानी गडी लावला. त्याच्यामुळे ड्रिपर मारून घेतले. हे काम झालं आहे आमचं सगळं 1200 रुपयात. तर बघा घरी शेती जर केली, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, शेती जर घरी केली तर नक्की परवडते. तर बाहेरून करून घ्यायची म्हटलं तर अजिबात परवडत नाही. आता आम्ही जर दिले असते कामगारांना हे सगळं काम करायला तर आमचे 15,000 रुपये गेले असते. पण आम्ही ओमसाईच्या मदतीने कसं तरी ॲडजस्ट करून फक्त 1200 रुपयात काम झालं आहे आमचं. शेती परवडत नाही असं कोण म्हणतं? शेती परवडते, पण स्वतः कष्ट करावं लागतं तेव्हा परवडते. आमचा कळीचा ओम हे का कायची कशी कळ करतोय. धुवा आता